नमस्कार मित्रांनो, आजचा जो काही शेड्यूल आहे तो म्हणजे ज्यांच्या प्लॉटमध्ये जे आहे 100% नरकळी निघालेली आहे किंवा 80% नरकळी निघालेली आहे, अशा शेतकऱ्यांसाठी आजचा जो आहे आपण व्हिडिओ जे आहे हे बनवत आहे की आज काही थोडेसे आपण स्प्रे दिलेले आहेत आजच्या व्हिडिओमध्ये. त्यामुळे तुमच्या प्लॉटमध्ये जे आहे नरकळी ड्रॉप झाल्याच्या नंतर मादी कळी ही निघण्यासाठी सुरुवात होईल किंवा मादी कळीचं प्रमाण हे जास्त राहील. यासोबतच मित्रांनो, आजचं जे शेड्यूल आहे हा शेड्यूल बनवत असताना जवळजवळ 6 किंवा 7 फवारण्या याच्यामध्ये राहतील. तर ह्या फवारण्याचा पूर्ण विश्लेषण करत असताना मित्रांनो, आजचा व्हिडिओ जो आहे हा नक्कीच मोठा होईल. 25-26 मिनिटाच्या पुढेही जाऊ शकतो किंवा 30 मिनिटाचाही होऊ शकतो. तर मित्रांनो, तुम्हाला जर तुमच्या प्लॉटमध्ये 100% जर रिझल्ट हवा असेल तर व्हिडिओला तुम्हाला कुठेही स्किप न करता हा व्हिडिओ बघावा लागेल. त्यामुळेच तुम्हाला त्याच्यामधली जी काही माहिती आहे ही सविस्तर समजेल आणि त्याचा तुम्हाला फायदा घेता येईल. तुम्ही जर व्हिडिओ जर स्किप करून जर बघाल तर त्यातला जर एखादा पॉईंट हुकला किंवा एखादा स्प्रे जर हुकला तर तुमचं शेड्यूल डिस्टर्ब होणार आहे आणि जो रिझल्ट तुम्हाला भेटायचा आहे तो रिझल्ट तुम्हाला त्या तुलनेत भेटणार नाही मित्रांनो. त्यामुळे व्हिडिओला स्किप न करता पूर्णपणे व्हिडिओ पाहण्याचा प्रयत्न करा. त्यासोबतच मित्रांनो, तुम्हाला जर वेळ नसेल पाहण्यासाठी तर बघू नका, निवांत वेळेस बघा आणि ज्यांना शॉर्टकट व्हिडिओ लागतात आशेने आपला व्हिडिओ नाही पाहिला तरी चालेल मित्रांनो, काही हरकत नाही. त्यांनी शॉर्टकटवाल्यांचे व्हिडिओ पाहिले तरी चालतील आणि त्यातून त्यांना काय शेड्यूल घेता येईल तोही घेतला तरी चालेल. त्यांनी आपली कोणालाही जबरदस्ती नाही आहे मित्रांनो. त्यामुळे व्हिडिओला स्किप न करता पूर्ण व्हिडिओ पाहण्याचा प्रयत्न करा. यामधून नक्कीच तुम्हाला जो आहे मित्रांनो बऱ्यापैकी जो आहे फायदा होणार आहे. नरकळीच्या नंतर पुन्हा नरकळी निघू नये यासाठीच आपण हा जो आहे शेड्यूल बनवलेला आहे. कारण मित्रांनो, नरकळी निघल्याच्या नंतर किंवा ती ड्रॉप झाल्याच्या नंतर पुन्हा जर शेड्यूल जर व्यवस्थित फॉलो झालं नाही किंवा आपल्याकडून जर मॅनेजमेंट व्यवस्थित झालं नाही तर पुन्हा तुमच्या प्लॉटमध्ये नरकळीच निघण्याचं जे आहे हे प्रमाण हे वाढू शकतं मित्रांनो. त्यामुळे आता इथेही मी जास्त बोलण्यात वेळ न घालता आपण डायरेक्ट व्हिडिओ चालू करून घेऊया आणि व्हिडिओ स्किप न करता पूर्ण पाहण्याचा प्रयत्न करा. नमस्कार मित्रांनो, जे आहे डाळिंब शेतीमध्ये आपण ज्यावेळेस पानगळ वगैरे करतो आणि पानगळ झाल्याच्यानंतर जे काय आपण चौकी वगैरे बांधल्याच्यानंतर जी फ्लावरिंग निघते तर बऱ्याचदा काय होतं, बऱ्याच शेतकऱ्यांचं जे आहे फुलकळी निघत असताना मादी कळीचे जे प्रमाण आहे हे खूप कमी निघतं आणि त्यासोबतच जे आहे नर प्रमाण कळीचे जे प्रमाण असतं हे बऱ्यापैकी जास्त निघतं. तरी बऱ्यापैकी म्हणण्यापेक्षा काही शेतकऱ्यांचं असं असतं का 50-50 होतं. 50% त्यांना मादी कळी निघते आणि 50% जे आहे ही नरकळी निघते. त्यासोबत काही शेतकऱ्यांना जे आहे एक साधारणतः 60-70% जे आहे ही नरकळी निघते आणि 30% साधारणतः मादी कळी भेटते. पण काही शेतकऱ्यांचं असं होतं का अगदी 90% जे आहे ही नरकळी निघते, 90-95%, आणि मादी कळीचं जे प्रमाण आहे हे खूपच कमी असतं, 9-10% दरम्यानच हे जे असतं. तर मित्रांनो, असं का होतं तर असं होण्यामागं नेमकं कारण काय आहे याच्याकडे बी आपण थोडंसं फोकस केलं पाहिजे. काही शेतकऱ्यांना का मादी कळी निघते आणि आपले जे आहे आपल्यालाच का जे आहे नरकळीचं प्रमाण हे 90% निघतं किंवा काही शेतकऱ्यांना 100% पण जे आहे ही नरकळीच निघते. आणि नरकळी निघाल्याच्यानंतर मित्रांनो, किमान सेटिंगसाठी 1.5 महिना हा पुन्हा एक्स्ट्रा लागतो. 1.5 महिना झाड जे आहे हे जास्त घेतं पुन्हा सेटिंगसाठी. त्यात जर पुन्हा जर आपल्याला जर सेकंड प्लस म्हणजे जर मादी निघाली तरच ते 1.5 महिन्यानंतर ते असं म्हणजे एक्स्ट्रा 1.5 महिना घेऊन जे आहे हे सेटिंग करतं मित्रांनो. तर मित्रांनो, असं काय होतं तर हे बी थोडंसं आपण बघूया, म्हणजे जेणेकरून आता ठीक आहे, आता झालेलं आहे जेवायचे ते झालेलं आहे किंवा नरकळी जी आहे ही अधिक प्रमाणात निघलेली आहे. तर परत हे असं भविष्यात होऊ नये किंवा आपण ज्यावेळेस पुढल्या वर्षी बहार धरणार आहे त्यावेळेस असं होऊ नये. त्यामुळे आपण त्यासाठी काय काळजी घेतली पाहिजे किंवा हे कशामुळे होतं हे जर आपण आत्ताच जर माहिती करून घेतलं तर पुढल्या वर्षी आपण जे आहे स्टार्टिंगला मादी कळी जे या काढण्याची जी संख्या आहे ही किंवा मादी कळी निघण्याची संख्या ही आपल्या झाडाला ही जास्त राहील. तर प्रामुख्याने असं जे होण्याचं कारण आहे, झाडाला जे आहे 100% नरकळी किंवा 90% नरकळी किंवा 80% नरकळी जे आहे हे असं काय होतं तर मित्रांनो, मादी कळी काढण्यासाठी झाडामध्ये सर्वात महत्त्वाचं आहे ते
प्रॉपर स्टोरेज असणं खूप गरजेचं असतं. झाडात जर स्टोरेज जर चांगल्यापैकी असेल तर तुमच्या झाडाला जे आहे हे मादी कळी निघण्याचं प्रमाण हे जास्त राहतं. म्हणजे थोडक्यात सांगायचं म्हणजे ज्या शेतकऱ्यांचं स्टोरेज स्टेजमध्ये काम चांगलं असतं, ज्यावेळेस त्यांचा जो बहार आहे तो हार्वेस्ट झाल्याच्यानंतर ते लगेच त्यांच्या प्लॉटमध्ये जे आहे झाडांना शेणखत वगैरे देणे, रासायनिक खताचा डोस भरणे, ह्या ज्या गोष्टी करतात. आणि मग यामुळे काय होतं, जे मधला जो झाडाला जो पिरियड भेटतो 90 ते 100 दिवसाचा, ह्या दिवसामध्ये झाड जे आहे हे स्वतःमध्ये स्टोरेज करून घेतं. कारण त्या टायमाला झाडाला जे आहे फक्त हे स्टोरेज करायचं असतं. जी झीज झालेली आहे ते झीज भरून काढायची असते. आणि ते भरून काढण्यासाठी आपण जर त्या पिरियडमध्ये जर झाडांना जर स्टोरेज जर दिलं किंवा रेस्ट पिरियडचा जर डोस जर भरला आपण, तर झाडामध्ये जे आहे ही ताकद तयार होते, झाड हे बलशाली बनतं. आणि मग ज्यावेळेस पुढचा बहार येतो त्या बहारमध्ये आपल्याला जे आहे मादी कळीचं प्रमाण हे चांगलं निघतं. थोडक्यात म्हणजे बाग हार्वेस्ट झाल्याच्या नंतर जर आपण रेस्ट पिरियडवर जर काम केलं तर नक्कीच आपल्याला येणारा जो पुढचा बहार आहे त्याच्यामध्ये आपल्याला मादी कळी निघण्याचं प्रमाण हे जास्त असतं. आणि आपण जर त्यावेळेस जर कामच नाही केलं तर नक्कीच त्याच्यामध्ये जे आहे नरकळाचं प्रमाण हे जास्त असणार आहे, जर आपण रेस्ट पिरियडवर जर काम नाही केलं तर. दुसरं कारण म्हणजे मित्रांनो, झाडाला अति ताण देणे. मित्रांनो, ज्यावेळेस आपण झाडाला अति ताण देतो त्यावेळेसही आपल्या जे आहे झाडावरही जे आहे नरकळीचं प्रमाण हे जास्त असतं. कारण ट्रेस हार्मोन जर जास्त झाडात जर तयार झाली तर त्यानंतरही आपल्या प्लॉटमध्ये जे आहे पानगळी केल्याच्यानंतर हे नरकळी निघण्याचं प्रमाण हे जास्त असू शकतं. आणि त्यासोबत तिसरं कारण म्हणजे मित्रांनो, ते का आपल्या हातचं नाही, ट्रेस हा आपल्या हातचा आहे आणि रेस्टचं काम जे आहे हे आपल्या हातचं आहे. ह्या दोन गोष्टी जर आपण व्यवस्थित केल्या तर हे 100% आपल्याला येणाऱ्या बहारमध्ये जे आहे ही मादी कळी निघू शकते. पण तिसरं जे कारण आहे का नरकळी निघण्याचं, का ते आपल्या हातचं नाही, ते आपल्या हातचं का नंतर ते आपण पुढे चर्चा नाही. ते म्हणजे मित्रांनो वातावरण. ज्यावेळेस आपण पानगळ करतो आणि पानगळ केल्याच्या नंतर ज्यावेळेस आपल्या झाडाची जी चौकी आहे ही चौकी बनते. आणि ह्या चौकी बनल्याच्या नंतर ज्यावेळेस फ्लावरिंग होण्याची वेळ येते त्या टायमाला जर सतत जर 8 किंवा 10 दिवस चौकी तयार झाल्याच्या नंतर पाला पूर्ण डार्क ग्रीन झाला आणि त्यानंतर सतत 8-10 दिवस जर वातावरण जर ढगाळच राहिलं, सूर्यदर्शन जर झालंच नाही, तर अशा स्टेजमध्ये नरकळीचं प्रमाण हे जास्त असतं. कारण यामध्ये काही शेतकऱ्याचा असाही प्रश्न असू शकतो का आम्ही तर स्टोरेज चं जे काम असतं स्टोरेज पिरियडमधले ते तर आम्ही पूर्ण करतो, झाडामध्ये स्टोरेज वगैरे चांगलं करतो, रेस्टमध्येच त्याला बेसल डोस शेणखत वगैरे भरून त्याचे काही इतर जे कामं असतील स्टोरेजच्या फवारण्या वगैरे जे असतील त्याही आम्ही करतो, तरीही आमच्या प्लॉटमध्ये नरकळीची निघालेली आहे. तर ह्याच्या मागचं कारण म्हणजे मित्रांनो सूर्यप्रकाश जोपर्यंत तुमच्या त्या चौकीमध्ये चौकी तयार झाल्याच्या नंतर चौकी तयार होऊन ग्रीन झाल्याच्या नंतर 8 दिवसाच्या आत जर त्याच्यामध्ये जर सूर्यप्रकाश जर नाही पडला तर त्याच्यामधून ही नरकळीच निघण्याचे चान्सेस हे जास्त असतात आणि नरकळीच निघते. आणि जर त्या आठवड्यामध्ये जर आपल्याला जर पहिल्या आठवड्यात जर सूर्यप्रकाश जर चांगला भेटला तर आपल्याला नक्कीच जे आहे हे मादी कळीचं जे प्रमाण आहे आपल्या प्लॉटमध्ये जास्त असतं. त्याचबरोबर मित्रांनो, जे आपण ज्यावेळेस बाग रेस्टवर सोडतो, रेस्टवर बाग सोडल्याच्या नंतर रेस्टवर म्हणण्यापेक्षा ट्रेसवर सोडतो, जे त्यावेळेस जर आपण त्या काळात जर स्टोरेजच्या जर काडीच्या जर फवारण्या घेतल्या नाही तर अशा वेळेसही आपल्याकडे नरकळी निघण्याचं प्रमाण हे जास्त असतं. कारण ज्यावेळेस आपण बाग ट्रेसवर सोडतो त्या टायमाला आपल्याला 05234, 13045, कॅल्शियम, पुन्हा 0050, मायक्रोन्युट्रियंट हे जे स्प्रे असतात हे 3-3, 4-4 दिवसाच्या अंतराने जे आहेत हे घ्यायचे असतात. हे स्प्रे जर आपण घेतले तरी आपल्याला येणाऱ्या बहारमध्ये जे आहे मादी कळीचं प्रमाण हे जास्त निघतं मित्रांनो. तर हे झाली चर्चा मित्रांनो. तर आता ज्यांचं काही प्लॉटवर मादी कळीऐवजी नरकळीचं प्रमाण हे जास्त आलेलं आहे, आता त्यांना मादी कळी काढण्यासाठी जे आहे हे काय केलं पाहिजे, तर त्यावर आपण थोडीसं जे आहे शेड्यूल जे आहे थोडासा बनवलेला आहे 5-6 फवारण्यांचा. तो शेड्यूल जर फॉलो केला तर नक्कीच मित्रांनो तुमच्या प्लॉटमध्ये 50 ते 60% जे आहे ही आता जो येणारा नेक्स्ट फ्लश आहे त्या फ्लशमध्ये तुम्हाला मादी कळी निघण्याचं प्रमाण हे असणार आहे.
तर सर्वप्रथम शेतकऱ्यांनी जे आहे ज्यांच्या प्लॉटमध्ये जे आहे नर कळीचं प्रमाण हे जास्त आहे आणि ते आता उमलण्यासाठी सुरुवात झालेली आहे किंवा उमललं आहे, तर थोडंसं पाणी जास्त द्या त्या प्लॉटला. जे रेग्युलर तुम्ही पाणी सोडताय त्याच्यापेक्षा साधारणतः 1-1.5 तास पाणी जास्त द्या. जास्त पाणी दिलं का जो काय तुमची जी नरकळी आहे ही लवकर ड्रॉप होऊन जाईल. त्यानंतर तुम्हाला त्यामध्ये जे आहे 12-61 एकदा द्यायचं आहे. म्हणजे जास्त पाणी देऊन 12-61 दिलं तर जे नरकळीचे जे प्रमाण आहे हे थोडंसं म्हणजे ड्रॉप होण्यासाठी सुरुवात होते लवकरच. जर आपण अशी जर प्रोसेस नाही केली तर मग ती खूप दिवसापर्यंत झाडावर राहतं आणि लवकर ड्रॉप होत नाही. त्यामुळे मग जे मागून येणारी जी कळी आहे ती कळी निघण्यासाठी आपल्याला आपण झाड लेट कळी फेकतं, ती कळी झटपट फेकत नाही. तर ते मागून लगेच आपल्याला कळी निघावा त्यासाठी आपण जे आहे थोडंसं पाणी वाढव दिलं पाहिजे. आणि पाणी वाढव दिल्याच्यानंतर 12-61 ड्रिपने सोडायचं आहे, जेणेकरून जी आहे ती नरकळी जी आहे ही लवकर ड्रॉप होईल. त्यानंतर मित्रांनो फवारणीसाठी जर म्हणलं तर पहिली फवारणी जी आहे ज्यांच्या प्लॉटमध्ये शेंडा वगैरे आहे किंवा शेंडा जरी नसेल तरी पहिली जी फवारणी ती घ्यायची आहे ती म्हणजे साधारणतः पोटॅशियम मॉलिब्डेट 200 लिटर पाण्यासाठी 50 ग्रॅम त्यासोबत घ्यायचं आहे. 49-32 जे आहे 200 लिटर पाण्यासाठी 1 किलो ह्या प्रमाणामध्ये ही जी आहे ही पहिली फवारणी घ्यायची आहे. त्यानंतर लगेच चौथ्या किंवा 5व्या दिवशी जी आहे तुम्हाला जी फवारणी घ्यायची आहे ती म्हणजे ह्या फवारणीवर मित्रांनो काय होईल, जो काय तुमच्या झाडामध्ये जर नायट्रोजन जास्त झाला असेल तर त्याचं रूपांतर जे आहे हे अॅमिनो ॲसिडमध्ये होईल. तेही तुम्हाला कळी काढून देण्यास मदत करेल. म्हणजे जास्तीचं नायट्रोजनही तुम्हाला कळी काढण्यासाठी मदत करेल जर तुम्ही पोटॅशियम मॉलिब्डेटचा स्प्रे घेतला. पोटॅशियम मॉलिब्डेट किंवा बोराटेक एमो जरी घेतला तुम्ही मित्रांनो तरी चालेल, कारण बोराटेक एमोचे रिझल्ट पण खूप छान येतात. बोराटेक एमोचं जर घेणार असेल तर 250 ml घ्यायचं आहे तुम्ही 200 लिटर पाण्यासाठी. त्यामुळे जे काय आहे दोन्हीपैकी एक तुम्हाला जे उपलब्ध होईल ते घ्या. तर मी शक्यतो तुम्हाला बोराटेक एमो हेच रिकमेंड करेल का हे घ्या, याचा रिझल्ट खूप छान येतो. त्याच्यानंतर पुढचा जो स्प्रे घ्यायचा आहे 4थ्या किंवा 5व्या दिवशी तो म्हणजे राजनंदिनी घ्यायचा आहे मित्रांनो 200 लिटर पाण्यासाठी 400 ml. त्याच्यानंतर त्यासोबतच घ्यायचं आहे तुम्हाला बर्ड बिल्डर जे आहे 200 लिटर पाण्यासाठी साधारणतः 500 ग्रॅम. आणि त्यानंतर त्याच्यामध्येच घ्यायचं आहे तिसरं 6BA 200 लिटर पाण्यासाठी 2 ग्रॅम. तर मित्रांनो या पुढची जी फवारणी आहे तिसरी फवारणी जी आहे मित्रांनो कॉम्बिनेशन व्यवस्थित घ्या. कॉम्बिनेशनमध्ये जे आहे हे थोडंसं काळजीपूर्वक काम करत जा. कॉम्बिनेशन लय चित्र किंवा लय वेगवेगळे घेत जाऊ नका. मोजके कॉम्बिनेशन जे आहे हे व्यवस्थित घेत जा. त्याच्यामुळे काय होईल तुम्हाला जे योग्य रिझल्ट जे आहे तो येईल कळीसाठी. आणि मित्रांनो याच्यामध्ये मी अजूनही सांगेल का 100% तुमच्या प्लॉटमध्ये 60% पुढे जे आहे हे मादी कळीचं प्रमाण राहील ह्या शेड्यूलमध्ये, कारण ह्या शेड्यूलचा मलाही चांगला अनुभव आहे. त्यानंतर मित्रांनो याच्यानंतर जो तुम्हाला पुढचा जो स्प्रे घ्यायचा आहे 4 किंवा 5 दिवसांना तो घ्यायचा आहे चिलेटेड मायक्रोन्यूट्रिएंट. जे काही तुमच्याकडं बेस्ट मायक्रोटन असेल तुम्ही ते मायक्रोटन घेऊ शकता किंवा मी इथं तुम्हाला काउसामॅक्सही रिकमेंड करेल. काउसामॅक्स घेणार असाल तर 200 लिटर पाण्यासाठी 400 ml घ्यायचं आहे. आणि जर तुम्ही तुमच्याकडे काउसामॅक्स जर उपलब्ध नसेल तर तुम्ही चांगल्या कंपनीचं जे आहे एक बेस्ट मायक्रोन्यूटन घ्यायचं आहे चिलेटेडमधलं, ते 200 ग्रॅम घ्यायचं आहे 200 लिटर पाण्यासाठी. तरी मित्रांनो यानंतर तुम्हाला पुढची जी फवारणी घ्यायची आहे 4 किंवा 5 चौथ्या किंवा 5व्या दिवशी ती म्हणजे फंटॅक प्लस घ्यायची आहे मित्रांनो तुम्हाला. फंटॅक प्लसमध्ये अॅमिनो ॲसिड आणि प्रोटीनचं प्रमाण हे जास्त असतं आणि झाडात प्रोटीन जास्त गेलं की झाडाची जी ताकद आहे जी वाढल्या जाते आणि ताकद वाढल्याच्या नंतर जे आहे झाडाला मादी कळी निघण्यासाठी जे आहे हे झाडाला चालना भेटते आणि झाड जे आहे हे मादी कळी काढण्यासाठी जे आहे सुरुवात करतं. तर फंटॅक प्लस घेत असते मित्रांनो. फंटॅक प्लस घ्यायचा आहे तुम्हाला 200 ml 200 लिटर पाण्यासाठी. त्यासोबतच घ्यायचं आहे तुम्हाला बोरान 250 ग्रॅम 200 लिटर पाण्यासाठी. आणि त्यासोबतच घ्यायचं आहे तुम्हाला 49-32 हे साधारण तुम्ही 500 ते 600 ग्रॅम घेऊ शकता 200 लिटर पाण्यासाठी. याच्यामुळे हे तुम्हाला अॅमिनो ॲसिड आणि प्रोटीन गेल्यामुळे बऱ्यापैकी तुम्हाला जे आहे मादी कळी निघण्यासाठी जे आहे हे चालना भेटेल झाडाला. त्यानंतर मित्रांनो पुढची जी फवारणी आहे ती म्हणजे तुम्हाला मित्रांनो इथं तुम्हाला अजून एक फवारणी सुचवेल मी. या ठिकाणी तुम्ही डेली ग्रो आणि 49-32ही घेऊ शकता किंवा अगोदर डेली ग्रो घेऊन त्याच्यानंतर फंटॅक प्लस घेऊ शकता किंवा अगोदर फंटॅक प्लस घेऊन त्यानंतर डेली ग्रो घेऊ शकता. तर डेली ग्रो जर घेणार असेल
तर त्यामध्ये तुम्हाला डेली ग्रो घ्यायचा आहे 100 ml 200 लिटर पाण्यासाठी, आणि त्यासोबत तुम्हाला 49-32 आहे ते घ्यायचं आहे 1 किलो 200 लिटर पाण्यासाठी. ह्या दोन्ही फवारण्या म्हणून तुम्ही आलटून पालटून कुठलीही एक अगोदर घेऊ शकता. तसं मी तुम्हाला फंटॅक प्लस रिकमेंड करेल, जेणेकरून झाडामध्ये अगोदर ताकद जाईल, आणि ताकद गेल्याच्या नंतर मागून डेली ग्रो गेल्याच्या नंतर झाडं अजून कळीसाठी जे आहे हे चांगल्या पद्धतीनं जे आहे हे काम करेल. त्यानंतर मित्रांनो, पुढची जी फवारणी आहे 4 किंवा 5 दिवसानं तुम्हाला जी घ्यायची आहे ती म्हणजे साधारणतः इथे एक स्प्रे मित्रांनो जो घ्यायचा आहे तो म्हणजे कॅल्शियम बोरॉन आणि सिलिकॉन घ्यायचा आहे मित्रांनो. इथे एक कॅल्शियम बोरॉन सिलिकॉनचा स्प्रे तुम्हाला काढायचा आहे. आता कॅल्शियम घेत असताना मित्रांनो तुम्हाला घ्यायचं आहे चिलेटेड कॅल्शियम 250 ग्रॅम 200 लिटर पाण्यासाठी, बोरॉन घ्यायचा आहे 250 ग्रॅम 200 लिटर पाण्यासाठी, आणि सिलिकॉन जे घ्यायचं आहे तुम्हाला 250 ग्रॅम किंवा 250 ml. आता सिलिकॉन जे आहे तुम्हाला पावडर फॉर्ममध्ये उपलब्ध आहे आणि लिक्विडमध्ये आहे, त्यामुळे तुमच्याकडे जे असेल तुम्ही ते वापरू शकता. ते म्हणजे तिन्ही जे घ्यायचे आहेत तुम्हाला ज्या 250-250नीच घ्यायचे आहेत 200 लिटर पाण्यासाठी. यानंतर पुढची जी फवारणी आहे मित्रांनो ती म्हणजे गोदरेज डबल, आणि त्यासोबत घ्यायचं आहे तुम्हाला विपुल बूस्टर. मित्रांनो, गोदरेज डबल जे आहे हे थोडक्यात स्टेरॉइडसारखं काम करतं. तुमची जी अनावश्यक वाढ आहे ती वाढ पूर्णपणे थांबवतं, मुळांचा विकास करतं, आणि जमिनीतून पडलेलं जे काही जमिनीत न्यूट्रिएंट पडलेले आहेत हे अपटेक जे आहे झाडाला वाढवतं. त्यामुळे झाडामध्ये जे आहे ही ताकद भरली जाते, ज्यामुळे जे काय मटेरियल आहे ते झाडाला चांगल्यापैकी अपटेक होऊन जातं, आणि झाड जे आहे हे कळीसाठी हे चालू होऊन जातं, किंवा झाडाला ते कळी काढण्यासाठी चालना देतं. यासोबतच मित्रांनो, यांनी जे निघणारी जी आपण जे काही अगोदर फवारण्या घेतलेल्या आहेत त्या फवारण्यामध्ये जी काही कळी निघणार आहे, याच्यावरती जे आपण घेतल्या त्या कळी निघण्यासाठी ज्या फवारण्या घेतलेल्या आहेत, तर जी काही कळी निघणारी आहे तिचा जे आहे स्ट्रोक जो आहे मजबूत करण्यासाठी, आणि त्याचं देठ जे आहे हे मजबूत करण्यासाठी हे काम करणार आहे. त्यासोबतच त्याची पोलन ट्यूब ही स्ट्रॉंग करण्याचं जे आहे हे काम करणार आहे. आणि पोलन ट्यूब स्ट्रॉंग झाल्याच्या नंतर जे आपण अगोदर जो कॅल्शियम बोरॉनचा स्प्रे घेत आहे, तर त्या बोरॉनमुळे परागकणची निर्मिती जी आहे ही चांगली होणार आहे, आणि परागकणची निर्मिती वाढली, आणि त्याच्यानंतर जर तुमचा गोदरेज डबलचा जर स्प्रे गेला तर याच्यामुळे काय होईल, तुमचा पोलन ट्यूब ही स्ट्रॉंग बनेल. त्यामुळे झटपट माशी आतमध्ये घुसल्याच्या नंतर झटपट जी शेटिंग होण्यासाठी तुम्हाला यातून मदत भेटेल. तर गोदरेज डबलसोबत मित्रांनो जे काय आपल्याला विपुल बूस्टर जे आहे त्याच कंपनीचं आहे, गोदरेज कंपनीचंच, ते घ्यायचं आहे 400 ml. मित्रांनो, बाय चान्स जर ह्या फवारण्या चालू असताना किंवा ह्या फवारण्या झाल्याच्यानंतर काही दिवसात, समजा 4 दिवसात जर वातावरण खराब झालं तर कळी जी आहे ही ड्रॉपिंग होऊ शकते. ती कळी ड्रॉपिंग होऊ नये म्हणून आपण हा मुद्दामून स्प्रे पुढं टाकला, जेणेकरून जी निघणारी कळी आहे मागून ती ड्रॉप होऊ नये, तिची सेटिंगच व्हावी, यासाठी आपण हा स्प्रे इथे घेतलेला आहे डबल आणि विपुल बूस्टरचा. जर ढगाळ वातावरण जर झालं तर प्रकाश संश्लेषण क्रिया जी आहे ही झाडाची मंदावते, आणि प्रकाश संश्लेषण क्रिया मंदावली तर झाडात अन्न निर्मिती होत नाही, आणि मग अन्न निर्मिती झाली नाही तर झाडाला वाटतं का आपण आता ही जी आपत्ती आहे ही मी याला जगू शकत नाही, त्यामुळे झाड त्याला लगेच सोडून देतं, किंवा त्याची आपण ज्याला म्हणतो ड्रॉपिंग हो राहिली. तर हे झाडाला तसं भासतं का आपल्याकडं पुरेसं अन्न आपल्याकडं नाही आहे, किंवा तेवढं तयार होत नाही आहे, म्हणून झाड जे काही आपल्या झाडावर जी कळी निघालेली आहे त्या कळीला जे आहे हे सोडून देण्याचं काम करतं. कारण त्याला असं वाटतं की मी यांना पुढं जगू शकणार नाही, किंवा यांना पुढं जन्म जरी दिला तर यांचा मी विकास करू शकणार नाही, त्यामुळे झाड स्वतःचा जीव वाचवण्यासाठी त्यांना जे आहे हे ड्रॉपिंग करून देतं, आणि आपण म्हणतो का ड्रॉपिंग व्हायला लागली. ड्रॉपिंग त्याच्यामागं हे पण एक कारण आहे मित्रांनो, झाड हे स्वतःहून काम करतं. आणि विपुल बूस्टर काय घ्यायचं आहे तर खराब वातावरणातही तुम्हाला बऱ्यापैकी जे आहे हे प्रकाश संश्लेषण क्रिया वाढवण्यासाठी तुम्हाला हे बऱ्यापैकी चालना देईल, आणि कमी सूर्यप्रकाशातही झाडामध्ये अन्ननिर्मिती चांगली होईल, त्यामुळे तुमची जी ड्रॉपिंगची समस्या आहे ही कमी राहील. ड्रॉपिंग होईल पण खूप कमी प्रमाणात होईल, अशी 100% ड्रॉपिंग न होता एक 10-20% ड्रॉपिंग होऊ शकते. बाकीचे जे आहे तुम्हाला हे झाडावर सेटिंगसाठी हे शिल्लक राहील, किंवा झाडावर त्याची सेटिंग होईल. त्यानंतर मित्रांनो, पुढचा जो स्प्रे घ्यायचा आहे आपल्याला तो म्हणजे याच्यामध्ये ह्या शेड्यूलमध्ये शेवटचा जो स्प्रे घ्यायचा आहे तो म्हणजे दमन प्लस
दमन प्लस जो आहे तो आपल्याला तो घ्यायचा आहे, किंवा दमन नावाने पण तो प्लेन भेटतो. दमन घ्यायचा आहे 200 लिटर पाण्यासाठी, 60 ml घ्यायचा आहे. त्यानंतर त्यासोबतच ओकिओ घ्यायचा आहे तुम्हाला 15 ग्रॅम 200 लिटर पाण्यासाठी, आणि त्यामध्येच तुम्हाला घ्यायचं आहे 49-32 1 किलो 200 लिटर पाण्यासाठी. तर मित्रांनो, हा जो शेड्यूल आहे आपण जो तयार केलेला आहे, तर हे लवकरात लवकर झाडावर मादी कळी निघून लवकरात लवकर सेटिंग जे आहे ही होण्यासाठी मदत करणारा हा शेड्यूल आहे. त्यामुळे म्हणलं आपण हा शेड्यूल एक बनवून टाकूया, जेणेकरून ज्या शेतकऱ्यांचे जे आहे सध्या आता 100% नरकळी निघालेली आहे, त्यांना लवकरात लवकर मादी कळी निघावा. काय बऱ्याच वेळा शेतकऱ्यांना असं होतं का नरकळीनंतर पुन्हा नरकळी निघते, म्हणजे काहीतरी नियोजन चुकतं म्हणून पुन्हा नरकळीच निघते. त्यामुळे थोडासा पुन्हा शेतकऱ्याला त्रास होतो, खर्चही त्याचा बऱ्यापैकी वाया जातो. म्हणून अशा पद्धतीने जर शेड्यूल फॉलो केला तर नक्कीच तुम्हाला 50%च्या पुढं मादी कळी जी आहे झाड काढायला सुरुवात करणार आहे किंवा देणार आहे. आणि एकदा झाडाने मादी कळी देण्यासाठी सुरुवात केली, तिथून पुढं झाड डेली जे आहे हे मादी कळी देण्याचं काम चालूच ठेवतं. नरही राहतं पण मादी झाडाची बंद पडत नाही, डेली मादी कळी ही चालूच राहते. आणि आपली जी एकदा प्लॉटमध्ये सेटिंग होण्यासाठी सुरुवात झाली तर झाडाची सेटिंग फायनल होतोवर झाड कळी काढतच राहतं आणि सेटिंग जी आहे ही होतच राहते. तर मित्रांनो, हे झालं स्प्रेचं शेड्यूल. आता आपण ह्याच काळामध्ये ड्रिपनी काय दिलं पाहिजे तर त्याच्यावर आपण थोडीशी जी आहे ही चर्चा करूया मित्रांनो. तर ड्रिपने आपण जे द्यायचं आहे, ज्यावेळेस आपण पहिली फवारणी घेणार आहोत त्या टायमाला तुमच्या प्लॉटमध्ये जर शूट चालत असतील तर तुम्ही 052-34 घ्यावं ड्रिपने द्यायचं आहे 5 किलो. शूट जर मापात चालत असेल, जास्त प्रमाणात नसेल पण चालू आहे, 100% बंद नाही पण काही प्रमाणात शूट चालू आहे, तर तुम्ही त्या ठिकाणी 60-20 देऊ शकता. 60-20 गेल्यामुळे मुळांचा जो विकास आहे हा फास्ट होईल, झाडामध्ये ताकदही लवकर भरल्या जाईल आणि झाडही कळीला बऱ्यापैकी चालू होऊन जाईल. त्यानंतर तुमच्याकडे जर लगेच शूट चालतच नसेल तर आपण अगोदरही बोललो की 1261चं जे आहे हे ॲप्लिकेशन तुम्हाला करायचं आहे. त्यानंतर तुम्हाला पुढल्या पाण्याला द्यायचं आहे. ज्यावेळेस तुम्ही पुढली स्प्रे देणार आहे त्या स्प्रेला तुम्हाला ड्रिपने द्यायचं आहे मायक्रोन्यूटन. एक चांगल्या कंपनीचं तुम्ही मायक्रोन्यूटन इथं द्यायचं आहे, एकरी 2 किलो. जर तुमच्याकडे आव्हेना न्यूट्रीमिक्स जर असेल तर तुम्ही मग तेच सोडलं तरी चालतंय, तुम्हाला काही वेगळं त्याच्यात द्यायची गरज नाही. त्यानंतर त्याच्या पुढच्या फवारणीच्या वेळेस तुम्हाला घ्यायचं आहे ड्रिपनी ॲम्युनो ॲसिड आहे ते मित्रांनो, ते घ्यायचं आहे 2 लिटर. तर ॲम्युनो ॲसिड घेत असताना मित्रांनो तुम्हाला किमान 60% जे आहे ॲम्युनो ॲसिड घ्यायचं आहे, 60% मधलं. बाकीचे बरेचसे ॲम्युनो ॲसिड आहेत मार्केटमध्ये, त्यांचं पर्सेंटेज खूप कमी आहे, पण इथं तुम्हाला जे आहे हे 60% घ्यायचं आहे. आणि त्यासोबत तुम्हाला घ्यायचं आहे चिलेटेड झिंक. चिलेटेड झिंक 500 ग्रॅम घ्यायचं आहे, म्हणजे 2 लिटर जे घ्यायचं आहे ॲम्युनो ॲसिड घ्यायचं आहे आणि त्यासोबतच घ्यायचं आहे चिलेटेड झिंक एकरी 500 ग्रॅम. हे प्रमाण 1 एकरचं आहे मित्रांनो. त्यानंतर पुढच्या पाण्याला तुम्हाला द्यायचं आहे पुन्हा मॅग्नेशियम सल्फेट जे आहे एकरी साधारणतः 5 किलो. आणि त्यासोबत तुम्हाला पुन्हा इथे मायक्रोन्यूटन द्यायचं आहे. तुमच्याकडे आव्हान असेल तर तुम्ही आव्हान द्या, आव्हान नसेल तर पुन्हा एकदा तुम्हाला इथे ड्रिपने एकरी 2 किलो मायक्रोन्यूटन जे आहे द्यायचं आहे. त्यानंतर पुढच्या पाण्याला जे आहे मित्रांनो, मग इथे पुन्हा तुम्ही तुमच्या प्लॉटच्या कंडिशननुसार शूट कसा चालतो आहे त्या शूटनुसार तुम्ही 052-34 किंवा 060-20 किंवा 1261-0 ही जी ग्रेड आहे ही तुम्ही इथे आलटून पालटून जे आहे देऊ शकता. आणि पुन्हा शेड्यूल फॉलो करून संपल्याच्या नंतर पुन्हा जसं तसं शेड्यूल हे पुन्हा तुम्ही पुन्हा जसं तसं रिपीट करून घेऊ शकता, जेणेकरून ड्रिपने हे ॲप्लिकेशन चालू राहील आणि स्प्रेचं हे ॲप्लिकेशन चालू राहील. आणि आता याच्यामधून जे आहे आपल्याला चांगल्यापैकी मादी कळी निघून जे आहे ही सेटिंग होऊन जाईल मित्रांनो. तर मित्रांनो, व्हिडिओमधले जर माहिती जर आवडली असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि एक लाईक करायला कंजूशी करू नका. त्यासोबतच मित्रांनो, अजून काही तुम्हाला प्रश्न असतील तर तुम्ही कमेंटमध्ये ते प्रश्नही विचारू शकता. तुम्हाला अजून काही याच्या व्यतिरिक्त काही शंका असेल तर त्या शंकेचंही निवारण करण्याचं आपण काम करू. तर मित्रांनो, थांबूया आजच्या व्हिडिओमध्ये. तेच धन्यवाद.